हाय, गुड इव्हिनिंग. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. आज आईंचा शुक्रवार होता आणि बनवायची होती काजू पनीरची भाजी. त्याकरता मी कांदा इथे उभा चिरून घेतलेला आहे. तेल गरम झाल्यावर मी कांदा टाकला, लसूण टाकलं, तेलनं छान परतवलं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये अद्रक टाकलं, ते पण परतवलं आणि मग मी त्याच्यात टाकला टमाटा. त्याला पण छान परतवून घेतला. परतवत होती तेव्हा त्याच्यात जे टाकायचे मसाले आहेत ते काढून ठेवले. त्याच्यात मी टाकला होता किचन किंग मसाला, पनीरचा मसाला आणि पावभाजी मसाला. हे तिघं मसाले मी त्याच्यात टाकले होते, एक चमचा. आणि जे मी कांदा लसूण होते ना ते परतवून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याला वाफवून घेतलं. धना पावडर संपलेली होती, मग मी धना पावडर तयार करून घेतली आणि जे मी मसाले एक चमचा काढलेले होते ते सर्व त्यात ॲड केले आणि त्यांना छान परतवून घेतले. आणि त्याच्यातच चटणी पण टाकून दिली. मी आमची रसगुल्ला चपाटा चटणी आहे तर मी ते 1.5 चमचा टाकली. आणि जो पनीर टिक्का मसाला होता त्यात मी दूध आणि साय जी होती ना ती दोघं मिक्स करून टाकली आणि असं मिक्स करून घेतलं, म्हणजे त्या पावडरची एक ग्रेव्ही तयार होऊन जाते. आणि ते झाल्यानंतर मी तिला साईडला ठेवून दिली आणि जे कांदा टमाटा जे होते ना परतवलेले वाफवून घेतलेले ते मी मिक्सरला बारीक करून घेतले आणि कढई ठेवली. त्याच्यामध्ये तेजपान घातलं आणि जी ग्रेव्ही तयार केलेली होती ना ती टाकली आणि त्याच्यानंतर तिला छान परतवून झाल्यानंतर तेल सुटल्यानंतर जे आपण त्या मसाल्याची ग्रेव्ही तयार केली होती ती पण त्याच्यात ॲड केली. तिला पण तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायची. त्यानंतर मी जे पनीर आणलेलं होतं त्याला छान स्वच्छ धुवून घेतलं. धुतल्यानंतर त्याचे छान छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेतली. कारण हे पॉकेटमध्ये जरी असलं तरी पॅक करताना कोणाचे ना कोणाचे हात लागलेले असतात ना, म्हणून त्याला धुवून घ्यायचं. आणि याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घेतलं मी 1 चमचा, त्याचं थोडं पाणी बनवून घेतलं आणि ते भाजीमध्ये टाकलं. याच्याने काय होतं, भाजी थोडी घट्ट पण होते आणि चव पण वाढते. आणि हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचा आणि आपल्याला हवं तसं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आणि याला थोडं उकळायला सोडून द्यायचं. तोपर्यंत आपले जे पनीर होतं ते कट करून झालेलं होतं. इकडे बघा, हे पनीर कट करून झाले आणि काजूचे पण 2 तुकडे करून झालेले. आणि हा जो किस आहे हा वरतून टाकायचा असतो भाजी उकळल्यानंतर. आणि आता मी घातलं याच्यामध्ये चवीनुसार मीठ, जसं आपल्याला हवं असेल तसं. त्यानंतर मी काजू आणि पनीर दोघं पण थोडे थोडे फ्राय करून घेतले. फ्राय करून झाल्यानंतर मी ते आपले जर आमटी होती उकळलेली त्या आमटीत टाकली आणि तिला 5 मिनटापर्यंत झाकण ठेवून वाफवून घेतली. उकळून झाल्यानंतर जो आपण पनीरचा किस तयार करून घेतलेला होता ना तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. याच्याने भाजी दिसायला पण खूप छान दिसते आणि पूर्ण ग्रेव्ही पनीरची तयार झालेली असते. आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची आणि इथे आपली भाजी तयार झालेली आहे. भाजी तयार करून झाली. आता तिला साईडला ठेवूया आणि आपण भात तयार करून घेऊ. कुकरमध्ये 2 पळी तेल घातलं, जिरं घातलं, तेजपान घातलं, आलं लसणाची पेस्ट घातली आणि बिर्याणी मसाला घातला थोडा आणि त्याला छान परतवून घेतलं. परतवून झाल्यानंतर 1 तांब्या पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून टाकला, कारण त्याच्याने चव पण येते आणि भात पण पांढरा दिसतो. इथे 10 मिनटं भिजत घातलेला जो तांदूळ होता तो मी त्याच्यात ॲड केला. त्याला छान मिक्स करून घेतलं. मिक्स झाल्यानंतर मी त्याची कुकरची शिट्टी घेऊन घेतली. त्यानंतर पोळ्या करून घेतल्या. पोळी झाल्यानंतर हे बघा, हे ताट आहे माझं. आणि ही जी रेसिपी होती पनीरची ही खास मी माझ्या फ्रेंडसाठी बनवली होती, कारण तिची खूप कमेंट होते की मला ही रेसिपी टाक म्हणून. तिला माझ्या हातची भाजी आवडली होती. माझ्या बड्डेला आली होती त्यावेळेस. जमलं नाही बनवणं म्हणून आज बनवली.